उत्तर प्रदेशातील एक मेडिकल कॉलेज आहे. त्या ठिकाणी 3 विद्यार्थी असे आहेत जे विद्यार्थी गेल्या 10 ते 25 वर्षापासून आपला MBBS कोर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचा MBBS कोर्स पूर्ण होत नाहीये. हे प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे. कोर्टाने काही महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत आणि NMCने विद्यार्थ्यांना एक टाइम बॉन्डिंग दिलेला आहे, एक ड्युरेशन दिलेला आहे की एवढ्या वर्षामध्ये तुमचं MBBS त्या ठिकाणी कंप्लीट झालंच पाहिजे. त्या वर्षाच्या वर जर विद्यार्थ्यांनी आपलं ड्युरेशन क्रॉस केलं तर त्या विद्यार्थ्याची MBBS ची डिग्री भारतामध्ये इनव्हॅलिड होणार आहे. नेमकं प्रकरण काय आहे? MBBS चे जुने विद्यार्थी जे आता सध्या MBBS ला ऍडमिशन घेतलेले आहेत किंवा नीट UG 2026 ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. भारताच्या संसदीय समितीने याविषयीचा काल परवाच एक प्रस्ताव दिलेला आहे. MBBS च्या अकॅडमिक इयरमध्ये थोडेफार मोठे चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठे चेंजेस, त्याची एक छोटी सुरुवात आपण ज्याला म्हणू शकतो. हा विषय आपण डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं YouTube चॅनल. नीट UGचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या YouTube चॅनल मार्फत आपण पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल सहज जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे MBBS पूर्ण करायला किती वर्ष मिळतात? 26 वर्ष, 10 वर्ष. जाणून घ्या NMC चे नवीन नियम, GMER 2023 रेग्युलेशन नेमके काय आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि काल परवाच भारताच्या संसदीय समितीने एक महत्त्वाची अपडेट त्याच्यामध्ये केलेली आहे, ती सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी नीट UG 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्याचा ऍडमिशनचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून, विद्यार्थ्याची चॉईस फिलिंग भरण्यापासून ते विद्यार्थ्याला कॉलेज मिळेपर्यंतच्या संपूर्ण सर्व्हिसेस आपण आपल्या पेड काउन्सिलिंग मार्फत विद्यार्थ्यांना देत असतो. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या स्क्रीनवर तसंच आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज, कॉलेज वाईज, कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचे फी स्ट्रक्चर, शासनाचे महत्त्वाचे GR, डॉक्युमेंटच्या लिस्ट एकत्रित पाहिजे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा आहे. कट ऑफ मंत्र आहे, त्याचं नाव आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मुख्य विषयाकडे येऊयात. एक केस स्टडी आहे आणि एक वास्तव पण आहे धक्कादायक मेडिकल एज्युकेशनचा. उत्तर प्रदेशातील BRD मेडिकल कॉलेज, बाबा राघवदास हे गोरखपूर या ठिकाणचं मेडिकल कॉलेज आहे. याविषयीच्या न्यूज तुम्ही लेटेस्ट वाचल्या पण असतील. एक वास्तव आहे. 3 विद्यार्थी आहेत, गेल्या 15 ते 26 वर्षापासून MBBS पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे विद्यार्थी 1998 ला ऍडमिशन झालेला एक विद्यार्थी आहे, 2009 ला ऍडमिशन झालेला एक विद्यार्थी आहे आणि 2010च्या बॅचचा एक विद्यार्थी आहे. ह्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे, परंतु हे विद्यार्थी अद्यापही पास आउट झालेले नाहीत. म्हणजे ड्युरेशनचा जर आपण विचार केला तर एक विद्यार्थी गेली 11 वर्ष फक्त पहिल्याच फर्स्ट इयर मध्येच असून अद्याप पास झालेला नाही. म्हणजे 26 वर्ष MBBS पूर्ण करण्याचा हा विद्यार्थी प्रयत्न करतोय. त्या विद्यार्थ्यांनी अजूनही MBBS पूर्ण केलेलं नाही. याविषयी कॉलेजने एक स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो रोखून धरलेला होता की ह्या विद्यार्थ्यांमुळे आमची जी काही आहेत सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरची जी काही सीट आहे ती पूर्णपणे वॅकंट जात आहे, आमच्या एका सीटचं नुकसान झालंय असा कॉलेजने त्या ठिकाणी विचार केला असावा आणि या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो रोखून धरलेला आहे. एक लिमिट असते की त्या लिमिटच्या बाहेर विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यामुळं कॉलेजने एक थोडासा कडक डिसिजन घेऊन त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट रोखून धरलेला होता आणि हे प्रकरण गेलं होतं कोर्टामध्ये. पुढं कोर्टामध्ये काय झालेलं आहे? कोर्टाचा निकाल आणि जुन्या नियमांची त्रुटी, निकालाला ब्रेक. NMCच्या नव्या नियमामुळे युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. कोर्टाचा आदेश काय होता? हायकोर्टाच्या आदेशानंतर निकाल जाहीर झाला तेव्हा तो विद्यार्थी पुन्हा 2 विषयात नापास झाला. कोर्टाने विद्यार्थ्याचा जो काही निकाल कॉलेजनी रोखून धरला होता तो रिलीज करायला सांगितलेला आहे, कारण इथे जुन्या नियमांच्या काही त्रुटी होत्या. अगोदर जर आपण बघितलं 2019च्या अगोदर MCI होतं, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. ही बॉडी होती जी MBBS ऍडमिशन रेग्युलेट करत होती आणि ही बॉडी डिझॉल्व करून भारत सरकारने NMC ऍक्ट 2019 आणला आणि 2019 पासून पुढं NMC
एस्टॅब्लिश केली आणि MCI पूर्णपणे डिझॉल्व्ह केलं. परंतु MCIच्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या कुठल्याही नियमामध्ये MBBS पूर्ण करण्यासाठीचं एक फिक्स ड्युरेशन ठरवून दिलं नव्हतं. याचाच फायदा त्या विद्यार्थ्यांना झाला आणि कोर्टाने आदेश दिलेला होता की या विद्यार्थ्यांचा निकाल लावा. कारण ह्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन 2019च्या अगोदर झालेलं होतं. या विद्यार्थ्यांना जुने नियम जे होते ते लागू होणार होते. त्यामुळं कोर्टाने विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करायला सांगितला. त्रुटी: पूर्वीच्या MCI नियमामध्ये MBBS पूर्ण करण्यासाठी कोणतीही कठोर अंतिम मुदत नव्हती. नुकसान: यामुळे सरकारी जागा वर्षानुवर्ष अडकून राहिल्या आणि अनेक पात्र विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालं. कोर्टाने विद्यार्थ्याच्या बाजूने निकाल दिला. MCIचे रेग्युलेशन जे आहे ते अंतिम मुदत MBBS पूर्ण करण्याची ठरवून MCIने दिलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे. नवीन नियम: आता NMC आल्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशन MCI कन्वर्ट झाली नॅशनल मेडिकल कमिशन मध्ये आणि नॅशनल मेडिकल कमिशननी या बाबतीत मात्र कठोर निर्णय घेतलेला आहे. 2 जून 2023 रोजी नॅशनल मेडिकल कमिशनने NMC अधिकृत राजपत्राद्वारे हे नवीन नियम जाहीर केले आहेत. 2019च्या पुढे म्हणजे 2019 पासून पुढे ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर प्रवेश घेतलेल्या सर्व 100% विद्यार्थ्यांना हे नियम बंधनकारक आहे. पारदर्शकता आणण्यासाठी आता सर्व बॅचसाठी अतिशय पारदर्शक आणि अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आलेले आहेत. नियम नेमके काय आहेत ते सुद्धा पाहूयात. नियम नंबर 1: अत्यंत कडक मर्यादा. 10 वर्षाची अंतिम मुदत. कमाल मुदत: 1 वर्षाची इंटर्नशिप धरून 10 वर्षात MBBS पूर्ण करणे अनिवार्य आहे. म्हणजे 4.5 वर्ष क्लासरूम टीचिंग असते विद्यार्थ्यांची, 1 वर्षाची इंटर्नशिप. असा रेग्युलर जो कोर्स होतो तो 5.5 वर्षाचा होतो. याच्यामध्ये विद्यार्थी जर मध्ये फेल जरी झाला तरी विद्यार्थ्याला ऍडमिशन घेतलेल्या दिवसापासून 10 वर्षापर्यंत आपलं MBBS त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. हा नियम आहे. कोणतीही सवलत नाही. आजारपण किंवा मेडिकल लीव्ह असली तरीही ही मुदत वाढवून मिळत नाही. परिणाम: 10 वर्ष ओलांडल्यास विद्यार्थ्याला कोर्समधून कायमचे बाहेर काढले जाईल. असा NMCचा हा पहिला कडक नियम आहे. म्हणजेच MBBS ला एखाद्या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतल्यानंतर MBBS पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याकडे 10 वर्ष त्या ठिकाणी आहेत. आयडियल कोर्स ड्युरेशन 5.5 वर्षाचंच आहे. परंतु पुढे आणखी 4.5 वर्ष विद्यार्थी मध्ये काही फेल झाला किंवा काही कारणास्तव परीक्षा देऊ शकला नाही किंवा कुठलेही कारण असतील तरी 10 वर्षाच्या आत आपल्याला MBBS पूर्ण करायचं आहे. हे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा नियम: पहिल्या वर्षासाठी 4 संधी. सध्याचा कठोर नियम: मर्यादित संधी. पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त 4 संधी मिळतील. कठोर अट: परीक्षेचा फॉर्म भरला आणि विद्यार्थी गैरहजर राहिला तरी तो एक अटेम्प्ट मानला जाईल. त्यामुळे परीक्षेला सामोरे जाणं अनिवार्य आहे. म्हणजेच एखादा विद्यार्थी पहिल्या वर्षाला आहे तर पहिलं वर्ष विद्यार्थ्याला क्लिअर करण्यासाठी 4 त्या ठिकाणी संधी मिळणार आहेत. 4 संधी मिळतील. म्हणजे एखादा विद्यार्थी पहिल्या वर्षाला पहिली वेळेस फेल झाला, दुसरी वेळेस फेल झाला, तिसरी वेळेस फेल झाला, चौथी वेळेसही फेल झाला तरी तो विद्यार्थी सेकंड इयरला जाऊ शकतो. परंतु 4 संधी त्यांनी गमावल्या तर तो विद्यार्थी कोर्समधून त्या ठिकाणी बाहेर होईल. असा एक सध्याचा कठोर नियम आहे. नवीन अपडेट काय आहे 2-3 दिवसातली या म्हणजेच भारताच्या संसदीय समितीने संसदेने एक शिफारस केलेली आहे. संसदेच्या स्थायी समितीने विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी 4 ऐवजी 6 संधी देण्याची शिफारस केली आहे. टीप: या सध्या केवळ शिफारसी असून NMCने अधिकृतपणे बदल करेपर्यंत 4 संधीचाच नियम लागू राहील. म्हणजे हे 4 अटेम्प्ट पहिल्या वर्षीला विद्यार्थ्याला जे मिळतात ते आता 6 पर्यंत द्यावेत. असा भारताच्या संसदीय समितीच्या स्थायी समिती जी आहे त्यांनी एक नवीन प्रस्ताव दिलेला आहे NMC कडे. आता NMC याला जोपर्यंत अप्रूव्ह देत नाही तोपर्यंत तरी सध्या 4 वर्षाचाच नियम विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरायचा आहे. नियम नंबर 3: दुसऱ्या वर्षात प्रवेशासाठी अट. कडक नियम: दुसऱ्या वर्षात सेकंड इयर मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पहिल्या वर्षाचे सर्व विषय ऑल सब्जेक्ट उत्तीर्ण होऊन पूर्णपणे अनिवार्य आहे. बॅकलॉग पद्धत बंद. विषय मागे बॅकलॉग्स एटीकेटी ठेवूनही पुढे जाण्याची जुनी पद्धत आता NMCने पूर्णपणे बंद केलेली आहे. क्लिनिकल ट्रेनिंग: सर्व विषय पास केल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढील क्लिनिकल ट्रेनिंग मध्ये प्रवेश मिळणार नाही. यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचणार असल्याचं NMCचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर निष्कर्ष काय निघतो? नीट क्रॅक करणे ही केवळ पहिली पायरी आहे. खरा लढा जो विद्यार्थ्यांचा चालू होतो कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्या इतकेच ते वेळेत पूर्ण करून एक यशस्वी डॉक्टर बनणे महत्वाचं आहे. म्हणजेच MBBS पूर्ण करण्यासाठी 10 वर्षाची मुदत आहे. पहिला वर्ष क्लिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना 4 संधी त्या ठिकाणी मिळतात. ह्या संधी विद्यार्थ्यांनी गमावल्या, 10 वर्षाची मुदत गमावली तर विद्यार्थ्यांनी डिग्रीला ऍडमिशनही घेऊन त्याची डिग्री जी आहे ती त्या ठिकाणी इनव्हॅलिड होणार आहे.
त्याला डिग्रीमधून त्या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. बाबा राघवदास BRD मेडिकल कॉलेज नुसतं तुम्ही गुगलला सर्च केलं तरी या जे काही केस स्टडीज आहेत ते तुमच्या समोर त्या ठिकाणी येतील. आणि NMCनी जो किंवा संसदेने जो NMCला प्रस्ताव पाठवलेला आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला गुगलवर त्या ठिकाणी मिळणार आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.